चकचकीत वस्तू असतात ना राजन, दोन चकचकीत वस्तू आपल्या समोर ठेवल्या तर ह्या चकचकीत वस्तूमध्ये ही चकचकीत वस्तू दिसते आणि त्या चकचकीत वस्तूमध्ये ही वस्तू तसं झालेलं आहे. भगवान कृष्णाने अर्जुन यांचा जो मगाशी मी संवाद ऐकत होतो ना त्यावेळी मला असं वाटत होतं की दोघं एकत्र झाले. तुझ्या भावाचा मुलगा आहे तो, पण तो किती योग्य त्याला पोचला. संजय त्याला दिवस आणि त्याला सांगतोय तुला तुझ्या भावाच्या मुलाची किंमत कळली नाही, परंतु तो केवढा महान आहे, त्याचं केवढी भगवान कृष्णावर प्रेम आहे, एवढा त्याचा अधिकार त्याने निर्माण करून घेतलेला आहे हे सांगायचं. पुढे पुढे सांगतात संजय म्हणतात की बघ धृतराष्ट्रा, एक दिवा आहे आणि तो दिवा जर आपण लावला आणि त्याच्या सोबतच दुसरा दिवा लावला तर तो कोणाला प्रकाश देईल. अगदी तसंच की दोन्हीचाही प्रकाश कसा आहे, प्रकाश आहे, पण कोण कोणाला देते हे समजतंय का? अजिबात समजत नाही. तसंच आता हा जो प्रश्न उत्तराचा जो संवाद आहे भगवंताचा आणि अर्जुनाचा, तर हा पण संवाद कसा झाला, ह्याच्यामध्ये जे सुख आहे संवादातलं सुख, कारण शंकरहीन झालेला आहे ना आता अर्जुन, तर मग त्याच्यामध्ये जे सुख आहे ते सुख इथे कळणार आहे का रे? तर अजिबात नाही, कारण त्यांच्यातला जो द्वैत भाव आहे तोच मावळून गेलेला आहे. ह्या प्रश्न उत्तराचा काय अर्थ आहे का? तर अजिबात नाही. ते दिव्यासारखं. आणि पुढे जाऊन दिवा आहे ना, दिवा, हा दिवा काय म्हणाले तुम्ही? नाही तर दोन दिवे आहेत, दोन दिवे समोरासमोर आल्यानंतर हा दिवा त्याला बघतोय, तो दिवा त्याला बघतोय, कसं ओळखायचं सांगितलं. अगदी तशी परिस्थिती झालेली आहे. एका बाजूला भगवान कृष्ण आहे, देवांचा देव वसुदेव आहे तो, आणि इथे भक्तराज अर्जुन त्याचा अहंकार निघालेला आहे आणि जो तदात्म्य त्या वसुदेवाशी पावलेला आहे. असे दोन दिवे एकत्र आले, त्यामुळे विभिन्न करणं हा कठीण झालेला आहे. मला तर ते फारच अशक्य झालेलं आहे. अशी स्थिती माझी झालेली आहे. द्वैत भाव मुळीच उरला नाही दोघांमध्ये काही, आणि भगवान कृष्णाला पूर्ण शरणागत हा अर्जुन झालेला आहे. दोन आरसे जसे समोरासमोर ठेवले, कोण कुणाला पाहतोय कल्पना कर राजा. दोन आरसे समोर ठेवलेले आहेत, आपण आरशामध्ये आपलं प्रतिबिंब बघतो का? आपण आरशासारखे स्वच्छ नसतो, म्हणून आपण आरशामध्ये आपला चेहरा. पण दोन आरसे समोरासमोर ठेवा आणि विचारा, हा आरसा ह्याला बघतोय की हा आरसा ह्याला बघतोय. अगदी तसा तो प्रसंग होता. मी तुझे मगापासून बघत होतो, ऐकत होतो ना, माझ्या गुरूंच्या कृपेने, वेद व्यासांच्या कृपेनं मला ही जी दिव्य दृष्टी त्याने दिली, त्यांचे अनंत उपकार माझ्यावर आहेत, आणि त्याच्यामुळे मी अगदी ते बघत होतो. दोघे जण इतके एकमेकाशी रममाण झालेले आहेत. जसं एका सूर्यासमोर दुसरा सूर्य उगवला, पुन्हा समोर कळतच नाही ना. तशी ह्या दोघांची जोडी जी आहे ती मी पाहत होतो. बरोबर प्रवचन करून टाकलं तुम्हाला राहणार नाही म्हणून बोलत पुढे सांगताना ते म्हणतात तो प्रवाह आहे, आणि हे प्रवाह प्रवचन दिले पाहिजे, कारण एनर्जी जी आहे ती पुरत नाही आहे. दोघांसाठी लागते ना एनर्जी सध्या, त्याच्यामुळे त्यांना आता हस्तक्षेप न करणं योग्य ठरेल. शुभ सकून आहे. ते बाळ किती पोटाचं भाग्यवान आहे, आई बरोबर तेही प्रवचन करते, किती भाग्यवान आहे बघा. तेव्हा दोन प्रवाह जे आहे, हे दोन प्रवाह जसे वेगळे करता येणार नाही. दोन आरसे, दोन स्वच्छ आरसे, एक खडबडीत असेल त्या योग्यतेचा नसेल तर दुसरा आरसा सांगणार तो खडबडीत आहे, पण हा स्वच्छ आहे आणि हाही स्वच्छ आहे, आणि दोघे जर समोरासमोर उभे केले तर प्रश्न पडेल आपल्याला, नेमकं कोण आरसा माझा चेहरा दाखवतो, हा दाखवतो की हा दाखवतो. तसं ही जोडी आहे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाची. आणि हे मला सौभाग्य प्राप्त झालं ते माझ्या श्री गुरुच्या कृपेने. वेद व्यासाने माझ्यावर ही दिव्य दृष्टी कृपा दृष्टी केली, आणि म्हणून मी हे परम गोपनीय ज्ञान आहे, परम आहे. काय म्हणतो बघा, परम आहे, गुह्य आहे,
खरंच परम आहे आणि गुह्य आहेच की. कारण हे ज्ञान जे आहे ते सोपं नाही आहे आपल्याला गीतेचं, हे लक्षात ठेवा. की जे दडलेलं होतं ते भगवंताने बाहेर काढलेलं आहे. तर परम आहे, गुह्य आहे असा जो भगवंतानं त्याला शास्त्र सांगितलं, ज्ञान सांगितलं, बोध सांगितला, तो मला प्रत्यक्ष ऐकण्याचं भाग्य माझ्या गुरुदेवांमुळे प्राप्त झालं. बघा या ठिकाणी आपल्याला देखील स्वामीजी संत संघाच्या माध्यमातून हेच गुह्य ज्ञान देत आहेत. आणि जसे दोन प्रवाह आहेत आणि हे प्रवाह जर कोणी ठरवलं की हे थांबवायचे तर ते थांबतील का? मिठाची जर भिंत त्या दोन प्रवाहांमध्ये जर आपण उभी केली तर ते पाण्यामध्ये काय होणार आहे? ते विरघळून जाणार आहे. अगदी तसं ते संजय आहे तो पूर्णपणे विरघळून गेलेला आहे आणि आता त्याचा अष्टसात्विक भाव जागृत झालेला आहे. त्याच्या अंगावरती घाम फुटलेला आहे आणि त्याच्या घाम फुटल्यानंतर कप्प आलेला आहे अंगाला त्याच्या पूर्णपणे. का? कारण हे जे ज्ञान आहे हे केवळ आणि केवळ गुरु कृपेने काय झाले मला शक्य झालेलं आहे. आणि आपण देखील इथे सगळेजण बसलेलो आहोत. आपण पण अशा दर रविवारी विरघळून जातो की 9 वाजता येतो, 10 वाजता आपण निघून जातो, पण जाताना आपल्याला असं काय झाली नाही निश्चित झाला संत संघ संपला एवढं आपण त्याच्यामध्ये अडकत की आता काय असेल, आता काय असेल. जी उत्सुकता जी आहे त्या मिठासारखे जसं मीठ विरघळून गेलं पाण्यामध्ये तसं संजय विरघळून गेला आणि तसंच आज आपण देखील विरघळून जातो. हे कोणामुळे शक्य आहे? केवळ आणि केवळ ते फक्त आणि फक्त सद्गुरूंमुळे शक्य आहे. कारण भगवान श्रीकृष्णाने गीता कोणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. व्यासदेवांनी संजयला सांगितली. ज्ञानेश्वर निवृत्ती महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींना सांगितली. आणि आज या कलियुगामध्ये बाहेरची गरजच नाही. आज गुरु कृपेने आपण ही ज्ञानेश्वरी आपल्या सोप्या भाषेमध्ये माऊली आपल्याला सगळ्यांना सांगत आहे आणि ती आपण ऐकते. त्याच्यासाठी काय हवं? फक्त आणि फक्त केवळ गुरुकृपा हवी. पण ती गुरुकृपा कशी हवी? एकदम आपला देखील विश्वास, श्रद्धा, भाव, प्रेम इतकं उत्कट असलं पाहिजे की आपल्याला पण ती उत्सुकता असली पाहिजे. अर्जुनाला उत्सुकता होती म्हणून भगवान श्रीकृष्णाने इथपर्यंत आणलं. संजयाला उत्सुकता होती म्हणूनच व्यासदेवांनी काय केलं? त्यांना ती सांगितली, त्यांना ती दृष्टी दिली. आणि आज आपण सगळे भाग्यवान आहोत. पण ते भाग्यवान किती आहोत ते आता आपल्याला काहीच कळत नाही का? तर आपल्याला सगळं भेटतंय त्या पाण्यासारखं, प्रवाहासारखं आपण वाहत चाललोय सगळे. ते सांगत असताना भगवंताची आणि सद्गुरूची केवळ आणि केवळ त्याच्यासाठी गुरुकृपाच असावी लागते. जसं की संजयची अवस्था पुढे सांगताना काय झालेली बघा की संजय म्हणतात की मला असं वाटतंय की जो अर्जुन आहे तो ऐकतोय खरा अर्जुन, तो खरा नाहीच, मीच अर्जुन झालेलो आहे. जसे आपण देखील सगळेजण अर्जुनच होतो ना संत संघामध्ये की आपल्याला माऊली श्रीकृष्ण रूपात सांगतात गीता सांगतात ज्ञानेश्वर माऊली. संजयला असं वाटतं की अर्जुनाने गीता ऐकली ना, किती अर्जुनाने गीता ऐकलेलीच नाही, मीच ऐकली. किती भाग्यवान आहे, माझ्यासाठी देवाने ती गीता सांगितली असा हेवा वाटतो त्याला. मत्सर नाही वाटत, हे लक्षात घ्या. हेवा हा शब्द वेगळा आणि मत्सर हा वेगळा शब्द आहे. अभिमान आणि स्वाभिमान हे तसे दोन शब्द वेगवेगळे आहेत. तशा प्रकारे त्याला हेवा वाटतो. अरे मी किती भाग्यवान, माझ्या गुरुच्या कृपेने मला त्या देवाचं, त्या परमात्माचं दर्शन झालं. त्या परमात्माचा संवाद म्हणजे अर्जुनाच्या ठिकाणी नाही त्यांनी स्वतः आपल्याला ठेवलं. अर्जुन हा माझ्यापेक्षा श्रेष्ठच आहे, तो देवच आहे असं संजयला वाटतंय. म्हणजे अर्जुन आणि मी दोघं बरोबर आहे असा त्याचा अर्थ नाहीये. अर्जुन हा अर्जुनच आहे, मी त्याच्या चरणाची धूळ पण नाहीये. पण तिथे जो उपदेश चालू होता ना तो मला माझ्यासाठी होता. अशा प्रकारे त्याला अत्यंत हर्ष होतोय आणि जणू काही तो विस्मरून गेलेला आहे. म्हणजे स्मृती भ्रंश होतो ना, त्या स्मृती जातात आणि त्या आनंदाने भरवतो माणूस जसा त्याला उन्मनी अवस्था प्राप्त होते. म्हणजे कळत नाही उन्मनी अवस्थेमध्ये काय होतं, तर जागाही नसतो तर झोपलेलाही नसतो. अशी जशी अवस्था होते ना तशी संजयची झालेली आहे. आणि संजय त्या आनंदाने बेहोश झाला, बिलकुल बेहोश झालेला आहे. किती भाग्यवान, मला माझ्या गुरूंच्या कृपेमुळे हे सगळं ऐकायला मिळालं, बघायला मिळालं, त्याचे साक्षीदार होता आलं. आणि किती गुह्य ज्ञान देवाने अर्जुनाला दिलं. अर्जुन केवळ भाग्यवान असेल, किती अर्जुनाचं पुण्य असेल. आणि देवाला लगेच त्याने सांगून टाकलं की मी तुला शरण आलेला आहे आणि तू सांगणार
त्या पद्धतीने मी तुझ्या आज्ञेमध्ये राहील. अशा पद्धतीनं त्याला अत्यंत हर्ष झालेला, अत्यंत आनंद झालाय आणि तो त्या आनंदाच्या अनुभवामध्ये मोहित झालेला आहे. जसं एखाद्या मुलाला जादा जेवलं ना, गोड खाल्ल्यानंतर त्याला जशी डुलकी येते की आपण जेवल्यानंतर दुपारी आपल्याला डुलकी काय येते की ते कठीण होऊन जातं आणि मग आपण डुलक्या द्यायला सुरुवात होतो. तशा प्रकारचा आनंद त्याला, तो हर्ष भागवत नाहीये त्याच्यामध्ये आणि त्याला तो स्वतःला कंट्रोलच्या पलीकडे त्याची स्थिती झालेली. अशा प्रकारे ज्ञानेश्वर माऊली त्याचं वर्णन करतात. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीने ते कुरुक्षेत्र, ते हस्तिनापूर आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय सुंदररित्या उभं केलेलं आहे. आता याच्यासाठी पुढचे जे श्लोक आहेत ते ऐकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? कळलंय तुम्हाला? कळलं की नाही? त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये आपण सर्वांनी एकत्र करूया. जगद्गुरु गोविंदाचार्य महाराज की जय. सद्गुरु राजसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावर रामचंद्र की जय. परम पूज्य काशीनाथ महाराज की जय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.